इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरणात कोरटकर अटकेसाठी कोल्हापूर पोलीस आता कोरटकर यांच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस नागपुरात दाखल झाले। प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक मध्यरात्री नागपूरमध्ये दाखल झाले। या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पोलीस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वात एक पथक नागपुरात दाखल झाले। आज हे पथक बेलतरोडी पोलिसांची मदत घेऊन कोरटकर यांच्या घरी जाणार असल्याची माहिती आहे। पण प्रशांत कोरटकर याने मात्र धमकी देण्यासाठी एआयचा वापर करून माझी बदनामी केली असल्याचा दावा केलाय। कोल्हापूर पोलिसांचं एक पथक आता मध्यरात्री नागपुरात दाखल झालं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, खरं तर कालच्या ज्या दिवसभरातल्या घडामोडी आपण पाहिल्या, प्रशांत कोरटकर यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस होते, मात्र त्यावेळी अशी चर्चा होती की ते सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी त्या ठिकाणी आहेत। मात्र आता कोल्हापूर पोलीस हे प्रशांत कोरटकर यांच्या अटकेसाठी नागपुरात दाखल झाल्याचं कळत आहे। काय ताजी अपडेट, काय घडते सध्या प्रशांत कोरटकर यांच्या अटकेसंदर्भात? की आपल्याला संपूर्ण प्रकरण माहित आहे की इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि महापुरुषांच्या, खास करून शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याविषयी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे आणि त्याची जी ऑडिओ क्लिप होती ती ऑडिओ क्लिप्स इंद्रजित सावंत यांनी आपल्या फेसबुकवर टाकली। त्यानंतर जे आहे हे प्रकरण तापलं आणि इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर एक पथक जे आहे कोल्हापूरचं, ते कोल्हापूरवरून तातडीने निघालेलं होतं। मध्यरात्रीच्या सुमारास ते नागपुरात पोहोचल्याची माहिती मिळते। त्यासोबतच रात्रीच्या सुमारास ते घरी देखील जाऊन आलेले आहे प्रशांत कोरटकर यांच्या, मात्र घरी कोणी नाही आहे आणि प्रशांत कोरटकर यांचा जो फोन आहे तो गेल्या 24 तासापासून नॉट रिचेबल आहे, तो स्विच ऑफ असल्याने नेमकं त्यांचं लोकेशन घेण्याचं आव्हान जे आहे ते आता पोलिसांजवळ आहे, पोलिसांना आहे। त्याचबरोबर जे कोल्हापूर पोलीस आहेत ते नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या देखील संपर्कात असून लोकेशन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान आजही आता सकाळच्या सुमारास बेलतरोडी पोलीस स्टेशन म्हणजे स्थानिक पोलीस आणि कोल्हापूर पोलीस यांचे संयुक्त पथक जे आहे ते पुन्हा एकदा तपासणी करणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर प्रशांत कोरटकर कुठे आहेत नेमके हे देखील अजूनपर्यंत माहित नाहीये। ते 24 तासाहून अधिक काळ होऊन गेलेला आहे, त्यांचा फोन नॉट रिचेबल असून स्विच ऑफ आहे। त्याचबरोबर प्रशांत कोरटकर आता अँटिसिपेटरी बेलसाठी कोर्टात जातात का काय हे देखील आजच्या घडामोडीमध्ये पाहावं लागेल। त्यामुळे नेमकं आज काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की जितेंद्र, कायद्याच्या चौकटीमध्ये आज दिवसभर काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजी अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।